घारीने अंडी दिली 4 सांगलं का जी याचं उत्तर कमीत कमी साळू की सांगता ना तो खोपा सांगता ना तर ते 4 अंडे सांगता जाडून बस झाले तरी तो बगला सांगते त्या बगल्याला असं पिटवून टाकते माई घार पुरी एका ठिकाणी जमाच करून देते बगल्याचा अर्थ कळला का तुम्हाला वा रे वा नाही मग एवढे अभ्यासू 25 वर्षापासून भजन म्हणता मग काऊन भजनाचे उत्तर नाही दिलं म्हणजे भजनाले भजन दिलं म्हणजे होते का दुय्यम नाही डबल भजनी सामना होते का उत्तर द्या ना अरे लोकांना अंधारात काय ठेवता नाही मग अशा दुय्यमी केल्या का 25 वर्ष बराबरीचा जोड नाही भेटला नाही एवढा मी बराबरीचे मग काऊन नाही दिलं उत्तर वरून मलेच पंडित म्हणते नाही म्हणजे कावरला बावरला ना कंदील भवकला काय बोलते काही समजत नाही वरून म्हणते तू घारही जारतो अरे जार ना पहिलं उत्तर तर दे खूप महाज्ञानी आहे ना तुला सांगितलं ना एका भजनाचं उत्तर देऊ शकत नाही जिद्दीवर आलो तुम्ही वरून म्हणते सगळे लोक तमाशा करून राहिले तू का करून राहिलास म्हणते भाऊसाहेब मला वेळच नाही तुम्हाला सांगतो गणपती पासून तर दिवाळी होईपर्यंत मला फुरसतच नाही माझी ड्युटी तशी आहे रोज मी रात्री 10:30-11 वाजता घरी चाललो पुन्हा दिवाळीचं सीजन बाकीच आहे माहित नाही तुम्हाला माहित आहे ना मग काय या फालतू पाचऱ्या गोष्टी करून राहिल्या 11-12 घंटे ड्युटी करून राहिले भाऊ कोणाला शिकवून राहिले आणि कोणाला सुट्ट्या बनवून राहिल्या तुम्ही
म्हणून तर म्हणतो अरे आपल्या जीवनाचा रे दादा आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा रे बाबा आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा रे दादा आपल्या जीवनाचा आपल्या जीवनाचा रे दादा आपल्या जीवनाचा हो ऐकणारा नको करू मातीरा आपल्या जीवनाचा ऐकणारा नको करू मातीरा आपल्या जीवनाचा आता हा भावराव गोडबोले होय म्हणते नाही हा बी कुणाला आहे बरं चांगल्या चांगल्याचे बेहाल करते परतावा सुधरत नाही मी आपल्या याच्यावर आलो दादा अभिमानानं नाही तर स्वाभिमानानं सांगतो मी मर्यादेत राहतो पण मर्यादा जर माझी कोणी पार करत असेल तर मी खमसल्याशिवाय सोडत बी नाही काय वाटून राहिलं तुम्हाला वरून म्हणते तुझ्या थुत्राकडे पाहायची इच्छा नव्हती म्हणते म्हणलं या ना म्हणलं ना मग घडी वड्यात का म्हणते तुझ्याकडे पाहूनच समजून राहिलं म्हणते का आता तू का करणार आहेस म्हणजे हा माणूस माझ्याकडे पाहून नाही राहिला खरं याची पाहायची इच्छा होत नाही आणि घडी वड्यात म्हणते तुझ्याकडे पाहून मला समजून राहिलं म्हणते नाही ना डोकं घुमलं का बनवून राहिला तुम्ही असंही ना तसंही हो म्हणून तर मी म्हणतो हो डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या हो डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या हो डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या हो डोकं फिरलं या भाऊचं डोकं फिरलं या समजू नको तू स्वतःच हुशारी कोणाला शिकवून राहिल्याची तुम्ही हा समजू नको तू स्वतःच हुशार अगाध आहे अज्ञानाचा सागर आणि कैसा करशी वेड्या पार हा भव पार आता आग लागली म्हणते आता याची आग बुजवूनच देतो मी पहिलं आणि मग बाकीचं भजनाचं उत्तर देणं झालं नाही नुसतं भजनाला भजन दिलं म्हणजे होते का ते तर लहानसं पोट्ट देते माझ्या गावातलं मग त्या पोट्ट्यामध्ये ना तुमच्यामध्ये फरकच करायला तर ऐका तुमची आग कशी मी विझवून देतो आता काया नगरीत आग बघा लागली हो काया नगरीत आग बघा लागली काम क्रोधाने उठविल जागली काम क्रोधाने उठविल जागली चांगले भजनवाले भेटते पण आज तुमची जर आग शांत नाही करून दिली तर माय बी नाव कुणाला नाही ऐका काय म्हणायचं आहे
ठिकाणी हा नाही एवढा पंडित आहेस तर शाहिरीचं मार्केट सोडून कोण आला नाही दादा मला टाइम नाही आणि तुम्हाला सांगतो कुठलाही शौक असो तो शौकापुरता मर्यादित राहिले तर बरा ह्या शौक जर आपल्यावर हावी झाला तर आपलं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही दादा जसं प्रपंच करून परमार्थ साधा लागते नुसतं परमार्थ साधलं तर बायको लेकरं कोण पोसन नाही ना तुम्ही येणार का अरे समोर जर माझं लग्न झालं मला काही तर जमा करून ठेवा लागेल बाबा हो हो नाही तुम्ही येणार का पुरं कराले मायवाला बरोबर शौक हा शौकापुरता मर्यादित ठेवावा लागतो आणि जे आपलं प्रोफेशनल जीवन आहे जो आपला धंदा बनी असेल नोकरी असेल शेती असेल त्याला पहिली प्रायोरिटी द्यायला पाहिजे बाकी सगळं नंतर दादा म्हणून म्हणतात की दिनभर करावे कामधंदा दिनभर करावे कामधंदा आणि घडीभर बापा भजावे अर्ध्या हरकुंडात पिवळा झाला म्हणते सांगा माय बाप हो मी असं काहीतरी बोललो ह्या माणूस जे बोलून राहिला ह्याच बोलण्यावर मी उत्तर देऊन राहिलो आधे हरकन में पिले हुए ओ गोडबोले भाऊ आधे हरकन में पिले हुए और मारे फुकट की शान और कौन कितना पानी में है आज होगी सही पहचान काय म्हणते नाही भाऊ तुले आज खमसवल्याशिवाय सोडत बी नाही मी द्या ना द्या खमसून नाही काय वाटून राहिलं असा इंजेक्शन लावीन असा तुला इंजेक्शन लावीन का तू या फालतूच्या गोष्टी विसरून जाशील असं ज्ञानाचं इंजेक्शन लावीन भाऊ आणि ते बी तुला सुधारण्यासाठी बिघडवण्यासाठी नाही म्हणून ऐका ते आग कशी शांत झाली मन चंचल त्याचा पुढारी चंचल हात त्याच्या पुढारी त्या आग लागण्यामागचं कारण म्हणजे हा मन कारण कबीर महाराज म्हणतात जसं तुम्ही कबीराचे दोहे मारून राहिले ना की मन गया तो जाने दे अरे मन गेलं तर जाऊया ना मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर और आशा तृष्णा सब मरे आशा तृष्णा ना मरे काहे गए दास कबीर म्हणून मनाचं कधी ऐकू नये ह्या मनानं पुढाकार घेतला वाईट गोष्टीकडे क्रोधामध्ये चढला 6 विकार आले आणि म्हणून या काया नगरीमध्ये आग लागली आणि ते आग शांती रूपी पाण्याने ती आग शांत केली तुझी वाली म्हणलं तू आग विझवून देतो मी शांती रूपी पाण्याने ते आग विझली दादा कारण
जर माणसाला जर क्रोध आला तर तुम्ही 10 मिनिटं शांत बसा. तुम्ही आजमावून पहा. 10 मिनिटं शांत बसा, कोणाला काहीच बोला नको. राग ऑटोमॅटिकली शांत होते. रागाच्या भरमात कोणालाही वाईट बोलू नये. दुसरी गोष्ट, मनाचं ऐकू नये. पुन्हा जे आपली अर्धांगिनी असते पत्नी, तिच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐकायला पाहिजे. पण तिने जर आपल्याला जसं नाचवलं तसं आपण नाचू नये दादा.